लावून बसली. खप आणून दिले ते अर्ज असे कचा कस लिहितात कचा कस देतात विचारच करीत नाहीत. सगळे म्हणतात मी निवडून येणार आहे. पडत आहे कोण कोणाला माहित. मग आता सगळे इतकं डेंजर कारभार झालाय ते एक. म्हणून मी उद्या बोलिले त्या उद्या जेवढे इच्छुक आहेत पुन्हा एकदा सांगतो अर्ज दिलेले त्यांनी उद्याच्याला 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत या. मला सगळ्यांशी चर्चा करायची तुमच्याशी. हा तुम्ही सायलेंट गडबड गोंधळ करायचे नाही. ऐकून घ्यायचं. सगळ्या जे इच्छुक आहेत त्यांनी उद्या ऐकून घ्यायचं तुम्ही सगळ्यांनी. आणि तुम्ही सुद्धा शांततेत त्याच्यात प्रतिक्रिया आपल्याला व्यक्त करायच्या. हा उद्या असं नाही होणार की उद्या एक कोणतरी फिक्स केला जाणार आहे काय. अजिबात नाही. कारण पाडायचं गोभा करायचं 20 ला ठरणार आहे. तिथून पुढे ती प्रक्रिया होणार आहे. कोण एक द्यायचं आहे का काय करायचंय का पाडायची ते होणार. पण उद्या मला तुमच्याशी चर्चा करायची. तुमच्यातला इच्छुक कोणी गैरहजर राहू नका. आपले महाराष्ट्रातले किंवा ज्यांनी आपल्याकडे इच्छुक जे अर्ज केलेले त्या बांधवांशी मला थोडी उद्या चर्चा करायची. सगळ्यात प्रथम त्या सगळ्या बांधवांना विनंती की ज्यांनी अर्ज केलेले आहेत किंवा जे इच्छुक बांधव यांच्याशी मी उद्या सकाळी 9 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत या वेळेत अर्ज करणारे उगा गर्दी करू नका. फक्त मला महत्वाचा विषय त्यांच्याशी शेअर करायचा सगळ्या इच्छुक असणाऱ्या बांधवाची. त्यांनी उद्याच्याला यावं कारण त्यांच्याशी चर्चा करायची. कोणी असं काय म्हणजे मनात धरू नका की आपलं काय तिकीट फायनल होणार आहे का काय का. फक्त उद्या जे इच्छुक आहेत त्यांच्याशी मला प्रथम चर्चा करायची. त्यामुळे उद्या सकाळी 9 वाजल्यापासून 4 वाजायच्या आत सगळ्यांनी, कारण 4च्या नंतर मला एक महत्वाची बैठक आहे, मला ती करायची. त्याच्यामुळं परत उशिरा आले तर कोणी असं म्हणू नका की हे होतं. आणि तुमच्या सोबत येताना उगाच गर्दी करू नका. म्हणजे मला स्पीडनं उरकता आलं पाहिजे. नाही त्या फोटोच्या नादात याच्या नादात मला पुढचे जे काही निर्णय करायचे त्याला अडचणी येतात. म्हणून ही एक सगळ्या बांधवांना विनंती. आणि तुम्ही याचा मी जे ही संदेश दिलाय की आपण सगळ्यांनी उद्याच्याला यावं. कारण मला काही तुमच्याशी चर्चा करायची 2-3 विषयावरती. ती मी तुम्हाला उद्या सांगेल. त्यामुळे यावं. दुसरा मुद्दा असा की रविवारी 20 तारखेला आता तातडीनं राज्यातली आपल्याला बांधवांची बैठक घ्यायला लागते. त्यांनी 20 तारखेला ती समाजाला मला विचारायचं बैठक घेऊन की पाडायचे का उभा करायचे या संदर्भातली बैठक ही रविवारी 20 तारखेला होणार आहे. ते ठिकाण फक्त बांधवांना आम्ही कळवतोय कारण ते बघावं लागणार आहे. फक्त अंतरवाली धरून चाला की ठिकाण अंतरवाली. तर जागा कुठं आहे काय ते आजपासून आता पोरांनी बघायला सुरुवात केली. त्यालाही लय गर्दी करावी किंवा असं काही नाही, काम बुडून कोणी येऊ नये. कारण आता काय कोणाला दाखवायची गरज नाही. म्हणजे माझ्या समाजाला विनाकारण मला आता इथून पुढे खर्चात पाडायचं नाही. कारण आपली शक्ती काय ही आता तुम्ही नारायणगडावर दाखवलेली. त्यामुळं काय बैठका घ्यायच्या आणि समाजाची शक्ती कोणाला तरी दाखवायची किंवा शक्ती प्रदर्शन करायचं काही गरज नाही. सगळ्याला कळलंय आता मराठा काय करू शकतो, मराठा किती एकजूट. त्यामुळे आता बार बार मराठ्याला पळविण्यात काही अर्थ नाही. पण असं त्याचा अर्थ घेऊ नका की आम्हाला बैठकीला यायचं होतं तुम्ही येऊ नका म्हणलात म्हणून आलो नाही. ज्यांना शक्य आहे ते सगळे या. कारण मला समाजाला विचारून तो निर्णय करायचा आहे. त्यामुळं 20 तारीख सकाळी मात्र आपण 9-10च्या दरम्यान यावं. कारण 10ला बैठक स्टार्ट करायची आणि ती सुद्धा 4ला संपवायची. तुम्हाला सलग तितक्या वेळ बसायचं कारण ती खूप व्यापक करायची. कारण आता नुसतं बोलून चालणार नाही. पाडायचे का उभा करायचे यावर सखोल चर्चा करायची. त्यामुळे येताना जेवणाचे डबे पण घेऊन या. आपण आपल्यातच सगळेजण दुपारची जेवणाची पार्टी करू, डबे पार्टी आणि पुन्हा बैठक सुरू. म्हणजे हलायचंच नाहीये. या भूमिकेतून सगळ्यांना यायचं. कारण अंतिम निर्णय बाहेर काढायचा. कारण दिवस आपल्या हातात कमी आहेत. लढायचं म्हणले तरी कमी आहेत, पाडायचं म्हणले तरी पण कमी आहेत. कारण तिथून पुढं 3 दिवस उमेदवारी अर्ज भरायला राहत आहेत आणि पाडायचं म्हणलं तर मग काय अडचणच नाही. पण पुन्हा हे सांगतो की सावध राहा. हे तुम्हाला 3 महिन्यापासून सांगतो मी, आज नाही. जशी लोकसभा झाली तसं सांगतोय. ते उमेदवार द्यायचे नाही द्यायचे, कोण एक जण द्यायचा ठरवायचंय ते होईल किंवा पाडायचं होईल. पण कागदपत्र सगळेजण तयार राहू द्या. लय झालं तर खर्चच वायाला जाईल कागदपत्र काढल्याला. ही मी 3 महिन्यापासून सांगतोय. त्याच्यामुळे कदाचित जर 20 तारखेला काही लढायचं ठरलंच तर फॉर्म भरायला तुम्हाला 23 तारखेमध्ये तिथून पुढे 3 दिवस आहेत. 3 दिवस आहेत म्हणजे अडचणी उभा राहणार नाही.
आणि पाडायचं ठरलं तर तुमचा खर्चच वायाला जाईल ते कागदपत्र काढल्याला. फक्त एक गोष्ट सगळ्या बांधवांनी लक्षात असू द्या, 20 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून किंवा 10 वाजल्यापासून ही बैठक मुख्य विषयाला हात घालून सुरू होणार आहे, ती 4 वाजेपर्यंत. कारण याच्यावरती आपल्याला सखोल चर्चा करायची. त्यामुळे प्रत्येक बांधवानं येताना डबा घेऊन या जेवणाचा. आम्ही ती जागा ठिकाण बघतोय, पण ठिकाण हे आता धरून चाला की फिक्स अंतरवाली आहे. इथंच ही बैठक होणार आहे आणि अंतिम निर्णय समाजाला विचारून काढला जाणार आहे. येताना सगळ्या बांधवांना कामं बुडून कुणी येऊ नका, कारण बैठक लहान काय झाली मोठी काय झाली आता हे काय दाखवायची गरज नाही. घराघरातला राज्यातला सगळा मराठा एकतर्फी, त्याची काळजी नाही. आणि आपण सगळ्या लढायचं ठरलं सगळ्या जाती धर्मालाही करणार आहे, आणि पाडायचं बी ठरलं तरी सगळ्या जाती धर्माला त्याच्यात न्याय दिला जाणार आहे. या हिशोबानं आपलं जो काही विषय ठरवायचा तो ठरवला जाणार आहे. त्याच्या आधीचा पहिल्या क्रमांकाचा विषय म्हणजे सगळ्या जे इच्छुक उमेदवार आहे यांच्याशी मला थोडीशी चर्चा महत्वाची करायची. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी उद्याच्याला 9 वाजता आंतरवालीला या, ही सगळ्यांना माझी विनंती आहे. कारण हे दुसऱ्या मुद्द्यात जो विषय लढायचेत का पाडायचेत, पहिला ते सांगितला, दुसरा की लढायचेत की पाडायचेत, याच्यात मला समाजाला काही 20 तारखेला जी बैठक होणार आहे याच्यात मला समाजाला परिणाम दुष्परिणाम दोन्ही आधी सांगायचे, म्हणजे फायदे तोटे हे पण सांगायचे. त्याच्यावरती समाज जो डिसिजन घेईल हेच करायचं. त्याच्यात तुमच्याही समाजाच्या तुमच्या शब्दाच्या पुढं मी जाणार नाही, तुमच्या पुढे 4 पावलं मी असणार आहे, त्याच्यात काही दुमत नाही. पण चर्चा मात्र घाई गडबडीत गोंधळात करायची नाही. गडबड नुसती एकाला ऐकायला मिळालं दुसऱ्याला मिळत नाही लागला, एखाद्याने एक शब्द टाकला तर त्या शब्दावर अर्धा घंटा विचार करायचा आपल्याला, नंतर डिसिजन घ्यायचं. कारण आता खूप मोठे मैदान आपल्याला मारायचं किंवा खूप मोठ्या लढाईत आपण घुसतोय आता. यामुळे आपल्याला खूप बारीक व्यापक विचार करून ह्या गोष्टी करणं. त्यामुळे 20 तारखेला येताना सगळ्या बांधवांनी राज्यातल्या मराठ्यांची बैठक घ्यायची आणि ठरवायची. पण राज्यातल्या मराठ्यांची बैठक घेऊन ठरवायचं असं जरी म्हणत असलो मी, तरी पण कामं बुडून येण्याची गरज नाही. कारण शक्ती दाखवायची गरज नाही, शक्ती प्रदर्शन आता करायची गरज नाही. ते काय झालं ते तुम्ही काय शक्ती असते मराठ्यांची नारायणगडावर दाखवलेली, माय मावल्या तिथं आल्या नव्हत्या. प्रत्येकाची एक एक जरी धरली तर 2000 एकर मध्ये जागा पुरली नसती. दसऱ्याचा सण असल्यामुळे त्यांना येता नाही आल्यामुळे मला आता काय ही बैठक घेऊन कोणावर दबाव निर्माण करायचा नाहीये किंवा कोणावर दडपण उभा करायचा नाहीये. या 20 तारखेला होणार आहे. पण मराठा समाजाला विचारून घ्यायचंय, ज्यांना यायचंय असं माझं काय बंधन नाही की तुम्ही येऊ नका. ज्यांना ज्यांना शक्य आहे ते या, त्या बैठकीत निर्णय घ्यायचा. आणि सगळ्याला यायचं तर सगळे या असंही काय नाही, पण मला समाजाला खर्चात पाडायचं नाही इथून पुढं. म्हणून ज्यांना शक्य आहे ते या, काम बुडून येऊ नका. पण 20 तारखेला सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत ही बैठक सुरू होणार आहे. जेवणाची काही राळ होऊ नये, अडचणी होऊ नये म्हणून येताना डबे पण आपण आपले घेऊन या. व्यवस्था केलीच जाणार आहे. समाज आपला व्यवस्था करतोच, एक काही माणसाला उपाशी मरू देत नाही. पण तरी आपलं तयारी नाही, कारण ती दिवसभर बैठक आपली व्यापक चालणार आहे. एकदा जो निर्णय होईल तो पुन्हा माघारी घेतला जाणार नाही, पाडायचा असो किंवा उभा करायचा असो. मग मात्र त्या दिवसापासून सलग 40 दिवस आपली कसोटी सुरू झाली म्हणून समजा. हे समाजानं समजून घ्या. पत्रकार परिषद झाली महायुतीची, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार होते. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला असं आवाहन केलंय की देणारं कोण आणि फसवणारं कोण हे समजून घ्यावं. ठीक आहे, आता त्या विषयावर बोलायचंच नाही आम्हाला, आता विषय वेगळा आहे. कारण आता मराठा आरक्षण विषयावर बोलून उपयोग नाही. आता काय समाजाला कळतंय, समाजाला सगळं माहिती आहे. केशीत किती फायदा झाला, 1,00,000-1.5 लाख पोरांचा फायदा झाला आमचा केशीत. 1.5 लाख पोरावर केसेस केला. खूप फडणवीस साहेबांनी चांगला फायदा केला आमचा. देव नॉन क्रिमिनल निघाणात पोरांच्या आपल्या आमच्या, ही एक खूप छान फायदा केला त्यांनी. फुकट केसेस लय मोठ्या केल्या, येऊ फायदाच आहे का? आमचे हजारो पोरावर केसेस झाल्या, त्यांना आता नोकरीत जाता येणार. देवेंद्र फडणवीसांनी ते उपकार केला मराठीवर, ही केस केली, ही फायदाच आहे का आमचा? आमच्या डोक्यात गोळ्या घातल्यात, ही आमचा फायदाच आहे का? सगळ्या सोयरींची अंमलबजावणी लागू नाही झाली, हे फायदा आहे का? देवेंद्र फडणवीसांनी आमच्या सगळ्या सोयरीची अंमलबजावणी होऊ दिली नाही, हे फायदा आहे का? सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, हैदराबादचं गॅजेट फडणवीस साहेबांनी लागून होऊ दिलं नाही, हे काय आमचा फायदा आहे का? आम्हाला महाविकास आघाडीकडून लिहून आणा म्हणले आणि आता 15 जाती ओबीसीच्या आरक्षणात घातल्या आणि आमच्या पोरांचं वाटलं केलं, हे आमचा फायदा आहे का? एसीबीसीचं आमचं आरक्षण मागितलं नाही तरी आमच्यावर ते लादलं. आमचं ईडब्ल्यूएस घातलं, त्यातून लाखो पोरं
आरक्षणातून बाहेर पडले ईडब्ल्यू झोन, ह्यो फायदा आहे का आमचा? 8,000 पुरावे हैदराबादला सापडलेत, ते आणू दिले नाहीत फडणवीस साहेबांनी, ह्यो आमचा फायदा आहे का? आमच्या मराठा आरक्षणासाठी शेकडो पोरांचे बलिदान गेलेत, त्यांचे कुटुंब उघड्यावर पडलेत, त्यांचं जीवन उद्ध्वस्त करायचं काम सरकारने आरक्षण दिलं नाही, फडणवीसांनी दिलं नाही म्हणून ते बलिदान गेले, ह्यो फायदा आहे का आमचा? आम्ही ओबीसीत असून 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एक आहे, JR काढला नाही देवेंद्र फडणवीसने, ह्यो आमचा फायदा आहे का? मराठ्यांच्या आंदोलनापुढे ओबीसीच्या आंदोलन बसवले देवेंद्र फडणवीसने, ह्यो आमचा फायदा आहे का? गावागावात आम्ही सुखानं राहत होतो, एकमेकावर माया करत होतो, प्रेम करत होतो. ओबीसी आणि मराठ्यांच्या नेत्यामध्ये सामान्य जनतेत, मराठ्यात आणि जनतेत वाद नाहीये, पण मराठ्यांच्या सामान्य कार्यकर्त्यात, ओबीसीच्या सामान्य नेत्यात वाद लावून दिले फडणवीसने त्या छगन भुजबळच्या माध्यमातून, ह्यो आमचा फायदा आहे का? शिंदे समितीला मुदतवाढ 3 महिने झाले दिलेली, 6 महिन्याची त्यांना मुदतवाढ दिली. शिंदे समिती कामच करत नाही, ही आमचा फायदा आहे का? आमच्या हजारो नोंदी निघाल्या, ते प्रमाणपत्र आहेत कुणबींचे, तिथले अधिकारी देत नाहीयेत, कलेक्टर देत नाहीये, एसडीएम देत नाहीये, तहसीलदार देत नाहीये, फडणवीसांनी ते रोखलेत, हे आमचा फायदा आहे का? एसीबीसीचं आरक्षण दिलं, त्याला ओबीसीच्या सवलती दिल्या नाहीत सगळ्या, फडणवीसांनी त्या सगळ्या ओबीसीच्या सवलती मराठ्यांना लागू केल्या नाहीत एसीबीसीला, ह्यो फायदा आहे का आमचा? एसीबीसी आरक्षण मिळायच्या अगोदर ईडब्ल्यूसी मधून पोरांनी फॉर्म भरले होते, राज्यापासून केंद्रापर्यंत ते पोर आता त्यांचे फॉर्म रिजेक्ट करायला लागलेत शिक्षणात सुद्धा. हे देवेंद्र फडणवीसने काम केलं, हे आमचा फायदा आहे का? नॉन क्रिमिनलची मर्यादा ही ओबीसीसाठी वाढवली देवेंद्र फडणवीसांनी, मराठ्यांच्या एसीबीसी साठी वाढवली नाही, हे आमचा फायदा आहे का? फायदा नेमका केला काय? मुलींना मोफत शिक्षण केलं, त्याच्यात आमच्या पोरी बसत नाहीयेत. घरकुलाची यादी आली ओबीसीच्या कुणबी मराठ्यांना, त्याच्यामध्ये ओबीसीत घरकुलं दिले जात नाहीत, ही देवेंद्र फडणवीसने आमचा फायदा केला काय? शेतकऱ्याला तुम्ही सरसकट कर्जमाफी देऊ म्हणले होते, त्या देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीच नाही. आता जे नुकसान झालंय पावसामुळं, हे सरसकट नुकसान भरपाई देऊ म्हणले होते, ती या राज्यातल्या शेतकऱ्याला मिळाली का? देवेंद्र फडणवीसनी मिळू दिली नाही, हे आमचा फायदा आहे का? आम्हाला आरक्षण देताना फडणवीसांनी सांगितलं महाविकास आघाडीकडून लिहून घ्या, आता 15 जातीनं त्यांनी हात घातल्या, फडणवीसांनी ते लिहून घेतलं का? म्हणजे त्यांचा फायदा केला, आमचा तोटा केला, हे फायदा आहे का आमचा? आमच्या पोराचे मुर्दे पाडायला निघाला, इथं तिळतिळ आमचा जीव जाळायला लागलाय. इथं आम्हाला एखादं जर फी भरायची असली तर मायबापाला आता कापूस शिकायला लागतो, पोरांना खोल्या करून द्यायची वेळ आली तिथं, कारण तुम्ही हॉस्टेल निर्माण नाही केले. तुम्ही मला होळी काळ्याच्या आंदोलनात सांगितलं होतं की आम्ही राज्यात जिल्ह्यात हॉस्टेलच्या जागा संपादित करतो आणि मराठ्यांच्या मुलाला आणि मुलींना हॉस्टेल उभा करतो. आज त्या मुलीला खेड्यातून तिथं शिकायला जावं लागतं, आहे का हॉस्टेल? हे फायदा केला का आमचा? तुम्ही मराठ्यांबद्दलची एक भूमिका घेता, सारथीतले पीएचडी करणाऱ्या पोरांचा आणखीन प्रश्न मार्गी नाही लागला, हे फायदा केला का आमचा? तुम्ही फडणवीसांनी फायदा केलाय काय? बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्या, तुम्ही सरकारी नोकऱ्या त्यांना शिक्षणाच्या पात्रतेनुसार देऊ म्हणला होता, कोणाला दिल्या? हे फडणवीसांनी फायदा केला का आमचा? आमचा सारथीचा निधी वापस जातो कस काय? म्हणजे आमचे फायदे करायचे नाही, आमच्या मुलावर घाव घालायचा आणि आता पोतारा फिरवायचा, गोड बोलायचा. आम्ही वारंवार सांगितलं मला राजकारणात जायचं नाही फडणवीस साहेब, माझ्या समाजाला जायचं नाही. तुम्ही जाणून बुजून आमच्या छाताड्यावर नाचायला लागलात आणि मराठी आरक्षण मग तिथं देत नाहीत, म्हणजे तुम्हाला कोणी अधिकार दिला मराठ्यांच्या पोराचा वाटोळा करायचा? याच्यासाठी या भाजपमधल्या मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलं का? आज 1 रुपया गोळा करायचा असला तर 10 घर दार झिजवायला लागतात आमच्या आई बापाला.
आता 2-2, 3-3 क्विंटल कापूस घरात आलाय. सगळे खोले भाड्यात आणि त्याच्यात त्या फी भरल्यात राहिलेल्या अर्ध्या फी भरायचं राहिल्यात त्याच्यात पैसे चाललेत लोकांचे आमच्या.